एनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड झालेले जे विद्यार्थी आहेत आपण सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी म्हणजे टीईटीची जी तारीख आहे ती 10 नोव्हेंबर आलेली आहे. आणि आजपासून जर आपण पकडतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याकडे फक्त उरलेले आहेत 60 दिवस. 60 ते 59 दिवसांचं आपल्याला नियोजन करायचं आहे. त्या नियोजनाच्या संदर्भातील हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला जर 90+ मार्क्स घ्यायचे असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलात विद्यार्थी मित्रांनो, तर आपण नक्कीच 90+ मार्क्स घेणार आहात आणि नक्कीच घ्याल. कारण आपण ढोरासारखी मेहनत करून काही उपयोग नाही. आपल्याला स्मार्ट अभ्यास करावा लागेल आणि कोणत्या विषयाला किती वेटेज द्यावं लागेल, कोणता विषय आधी पकडायला पाहिजे, कोणत्या विषयाला जास्त मार्क्स मिळू शकतात, या संदर्भात मी संपूर्ण माहिती आपल्याला दोन्ही पेपरचे, पेपर 1 आणि पेपर 2 चे देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत टीईटीच्या संदर्भातील असो किंवा इतर जे अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती कायम मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ही जी एक्झाम आहे, महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी एक्झाम आहे ही एक्झाम ऑनलाईन होणार नाहीये, ही एक्झाम ऑफलाईन होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की यापूर्वी झालेल्या ज्या काही एक्झाम्स आहेत या एक्झाम्स आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे याचे जे पेपर्स आहेत हे आपल्याकडे कुठे ना कुठेतरी उपलब्ध मिळत असतात किंवा साईडवरती सुद्धा आपल्याला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, गुगलवर जर तुम्ही गेलं तर पीडीएफ स्वरूपात कोणी ना कोणीतरी टाकलेलं आहे. म्हणजे हे पीवायक्यू आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा, आपण कितीही पेजेस जरी असेल तरी पीवायक्यू ऑफलाईन पेपर होणार आहे. या उद्देशाने आपल्याला पीवायक्यू काढून घ्यायचे आहेत. 2013 पासून तर 23 पर्यंत 10 वर्षातले जे काही पेपर्स आहेत हे सर्व पेपर आपल्याकडे काढून ठेवा आणि त्यात तुम्हाला पहिला मुद्दा तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. अभ्यास यासाठी करायचा आहे की त्यात पीवायक्यूचे जे प्रश्न आहेत ते पीवायक्यू प्रश्न जेव्हापर्यंत तुम्ही वाचणार नाही तेव्हापर्यंत ते पीवायक्यू म्हणजे कसे प्रश्न आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे कसे असणार आहेत याची आपल्याला म्हणजे माहिती होणार नाही. म्हणून पीवायक्यू वाचणं गरजेचे आहे. पहिला मुद्दा, पीवायक्यू आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याकडे राहिलेले आता 2 महिने म्हणजे 60 दिवस राहिलेले आहेत. मग 60 दिवसामध्ये आपल्याला माहित आहे की विषय कोणते आहेत. आणि आपला एक विषय असा होता की आपण 7-7, 8-8 वर्षापासून, कोणी 4 वर्षापासून डीएड केलेलं असेल, पण बहुतेक टक्का हा विद्यार्थी मित्रांनो हा 7 ते 8 वर्षाचा टक्का आहे हे आपल्याला माहिती आहे. 2011-12 नंतरचे विद्यार्थी म्हणजे 11-12 पासून डीएडचे जे काही डीएड किंवा बीएड करण्याचा जो प्रमाण आहे कमी कमी होत गेलेला आहे. आणि त्यानुसार हे जे विद्यार्थी असणार आहे डीएड बीएडचे, हे विद्यार्थी 2008, 9, 10, 11, 12च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग यापासून आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो, कोणी पोलीस भरती करत होते, परंतु अजूनपर्यंत त्यांचा रिझल्ट आलेला नाही. या विद्यार्थ्यांना थोडाफार अभ्यासाच्या बाबतीत सांगू इच्छितो. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी कधीच त्यांनी पकडलेला नाही, परंतु आता टीईटी आणि आता जी भरती झाली, आपल्या सोबतचा मित्र लागला म्हणून आपण काहीतरी अभ्यास करतो. टीईटी पास होणं गरजेचं आहे, सीटीटी पास होणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी सीटीईटी मध्ये 7 जुलैला जी एक्झाम झाली त्याच्यात फेल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. मग यांनी करायचं काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे 2 महिने असणार आहेत त्या 2 महिन्यात तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो की 10 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. 10 तास जर तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्ही सीटीईटी किंवा टीईटी ही जी होणारी परीक्षा आहे ही पास होणार आहात. जर 10 तास अभ्यास करायची जर तुमची तयारी नसेल तर तुम्ही डोक्यातनं विषय काढून घ्या की मला शिक्षक बनायचं आहे, मी कुठंतरी चुकून मुकून शिक्षक होईल, हे डोक्यातनं काढा. कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतीही नोकरी असो, याला कोणतंही शॉर्टकट नाही. तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आणि अभ्यास करायचा असेल या 60 दिवसामध्ये पूर्ण पुस्तकं वाचायची नाही, तर तुम्हाला स्मार्ट अभ्यास करावा लागेल. या संदर्भात तुम्हाला माहिती की पेपर 1 ला जर आपण विचार करतो म्हटलं तर पेपर 1 ला 5 विषय आहेत आपल्याकडे. 5 विषयामध्ये आपल्याला माहिती आहे, पहिला विषय आपण मराठी घेऊ, दुसरा इंग्रजी, तिसरा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, चौथा आहे आपल्याकडे गणित, बुद्धिमत्ता आणि 5वा विषय आहे परिसर अभ्यास. हे आपले 5 विषय आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी माहित करून घ्या. मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित व बुद्धिमत्ता आणि परिसर अभ्यास, त्या सर्व जेवढे विषय आहेत त्या विषयाला प्रत्येकी 30 गुण असतात. 30 गुण आणि 5 विषय म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे 150 गुण असणार आहेत. आणि त्यामध्ये 150 गुणापैकी आपल्याला SC ST जे विद्यार्थी आहेत त्यांना आणि अपंग जे विद्यार्थी आहेत त्यांना 82 मार्क्स असा पाहिजे पास व्हायला. आणि जर ओपन मधून तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल किंवा ओपनच्या जागामध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्यांच्याकरिता 90 मार्क्स आपल्याला पास व्हायला पाहिजे किंवा समोर पाहिजे. तर 90 मार्क्स मिळवायचे आहेत आपल्याला 150 पैकी, आणि निगेटिव्ह मार्किंग नसते हे आपल्याला माहिती आहे. मग यामध्ये आपण अभ्यास कसा करणार आहे आपल्याला माहिती आहे. लवकर अभ्यास होणारा आणि आवडीचा विषय जर असेल तर तुमचा मराठी विषय आहे. मग पहिलं तुम्हाला 30 मार्काचा अभ्यास करायचा आहे मराठीचा, म्हणजे पहिला विषय तुम्हाला घ्यायचा आहे मराठी. मग मराठीमध्ये आपल्याला 30 पैकी
25च्या वर गुण घेण्यासाठी आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे. मग मराठीचा अभ्यास करताना तुम्ही विषय पुस्तक कोणतं वापराल? तर मोरा वाळंबेचं पुस्तक आहे आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. आपण जर इतर स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्याला माहिती आहे आपण हे पुस्तक वाचलेले आहे. तर मराठीचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचाय. मग त्यामध्ये पूर्णच टॉपिक वाचाल का? नाही. जे प्रश्न 13 पासून तर 23 पर्यंत आलेले आहेत त्याचा विचार करा, PYQ पहा आणि त्यानुसारच तेच टॉपिक तुम्ही घ्यायचे आहेत. मग विचार करा. त्यामध्ये एक अलंकार जास्तीत जास्त प्रमाणात असते जे विद्यार्थी वाचत नाही. अलंकार, वृत्त हे वाचणं गरजेचं आहे. काळ, त्याचे प्रकार, नंतर प्रयोग हे सुद्धा वाचायचं आहे. समास, लिंग विचार ह्या सर्व विषयात जास्त भर दिलेला असतो. हे विषय तुम्हाला म्हणजे हे चॅप्टर तुम्हाला वाचायचे आहे किंवा हे प्रकरण तुम्हाला वाचायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचा विचार करतो म्हटलं तर इंग्रजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? प्रयोग आपला म्हणजे प्राण्यांचे आवाज, प्राण्यांचे पिल्ल यासारखी प्रश्न विचारली जातात त्यामध्ये. पण पहिला विषय आपल्याला मराठी पैकीच्या पैकी गुण घेणारा विषय आहे. म्हणजे 30 गुण पैकी 25 जर आपण मिळवतो म्हटलं म्हणजे 20च्या वर आपल्याला मार्क्स मिळालेच पाहिजे. हे आपल्याला ठरवायचं आहे की मला मराठीमध्ये 20 मार्क, हा झाला पहिला विषय. नंतर आपण दुसरा विषय घ्यायचा आहे पैकीच्या पैकी गुण मिळवणारा गणित व बुद्धिमत्ता. विद्यार्थी मित्रांनो, गणित व बुद्धिमत्ताचा विचार करतो म्हटलं आपण तर आपल्याला माहिती आहे गणितही असते, बुद्धिमत्ताही असते आणि त्यात अंकगणित पण असते, आपल्याला माहिती आहे. मग त्यामध्ये थोडी भूमिती पण असते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे हा विषय 30 मार्कालाच विचारला जातं. मग 30 मार्काचं नियोजन कसं आहे हे सांगतो मी तुम्हाला. पेपर 2 मध्ये पण असणार आहे, कारण गणित आणि बुद्धिमत्ता हे 60 मार्काचं असते हे आपल्याला माहिती आहे. जर 30 मार्काचं आपण नियोजन करतो म्हटलं तर 30 मार्काच्या नियोजनामध्ये आपल्याला भूमिती पण असते गणितामध्ये आणि बुद्धिमत्ता पण असते. म्हणजे गणित या विषयामध्ये भूमिती आणि गणित, भूमितीवर 6 प्रश्न असतात आणि जे बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर 6 प्रश्न, असे जर 12 मार्क गेले आणि राहिलेले जे मार्क्स आहेत ते गणितावर असते, अंकगणित किंवा इतर जे गणित असते म्हणजे 18 मार्क्स. असे 12 आणि हे 18 असे 30 मार्क्स असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून 18 मार्क जे आहे पैकीच्या पैकी मिळवणारे असतात. त्यामध्ये जर आपण अर्धे जे मार्क्स आहेत ते अध्यापना विषयीचे असते की तुम्ही गणित कसं शिकवाल, गणिताविषयीचं जे काही माहिती आहे त्या अध्यापनाच्या विषयी हे मार्क्स असतात. म्हणजे असे टोटल 30 मार्क्स असतात विद्यार्थी मित्रांनो. इथे पण तुम्हाला 30 पैकी 20 सुद्धा मार्क्स काढू शकता की 30 पैकी 25 मार्क्स काढू शकता विद्यार्थी मित्रांनो पेपर 1 ला. म्हणजे मराठी आणि पेपर 2 जो आहे, पेपर दुसरा जो आहे म्हणजे पहिला विषय मराठी आणि दुसरा जर विषय आपण काढतो म्हटलं तर गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय पैकीच्या पैकी मार्क्स घेणारे विषय आहे. नंतर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, पहिला मराठी घेतला, नंतर गणित बुद्धिमत्ता घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सोप्यात सोपा विषय आहे आपला सर्वात सोपा विषय आहे हा परिसर अभ्यास आहे. परिसर अभ्यास मध्ये पैकीच्या पैकी गुण आपण मिळवू शकतो. म्हणजे परिसर अभ्यास हा आपला तुम्हाला माहिती आहे पहिली ते म्हणजे 3री पासून 4थी 5वी पर्यंत हा परिसर अभ्यास असतो. यातीलच हे प्रश्न असतात, या परिसर अभ्यासातीलच प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. या परिसर अभ्यास मधलेच प्रश्न सोपे असतात, एकदम सोपे असतात, जे पैकीच्या पैकी तुम्ही गुण मिळवू शकतात. म्हणजे पेपर 1 मधला आपल्याला मराठी, परिसर अभ्यास आणि गणित बुद्धिमत्ता यामध्येच तुम्ही पास होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. या 3 विषयामध्ये 90 मार्काचा विषय आहे आणि 90 मार्काचे गुण आहेत ह्या जर टोटल पकडले आणि बालमानसशास्त्रामध्ये आणि अध्यापन शास्त्रामध्ये सुद्धा विषय ह्या शेवट पकडायचा विषय आणि इंग्रजी शेवटी घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. डेली 3 विषय घेणे आहे. 10 तासामध्ये 3 तासाचं तुम्ही नियोजन करा विद्यार्थी मित्रांनो. डेली 3 विषय 2 महिने आपल्याला हाताळायचे आहे, 2 महिने आपल्याला अभ्यास करायचे आहे आणि सायंकाळी 1 तास जो आहे 3-9 तास हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 1 तास हा PYQ पाहिजे आहे विद्यार्थी मित्रांनो. यानुसार आपल्याला डेली जायचं आहे. केलेला अभ्यास आणि त्यावरती PYQ, केलेला अभ्यास त्यावरती PYQ, केलेला अभ्यास आणि त्यावरती PYQ, या पद्धतीने आपल्याला डेली जायचं आहे. यानुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 90+ मार्क्स घेणार आहे आणि पेपर 1 पास होणार म्हणजे होणारच, हे गॅरंटी सांगतो. जर हे करायची तयारी नसेल तर डोक्यातनं काढून टाका की मला शिक्षक बनायचं आहे. हे डोक्यातनं काढा, शिक्षक बनायचं आहे. तुमचा मित्र लागला ठीक आहे, त्याने अभ्यास केला, त्याने मेहनत घेतली, त्याने 10 तास अभ्यास केला म्हणून तो लागला, हा आपल्याला डोक्यात विचार ठेवायचा आहे. नंतर पेपर 2चा विचार करू आपण. पेपर 2 मध्ये 6वी ते 8वी करिता जो पेपर आहे त्यामध्ये पहा दोन्ही जे विषय आहेत मराठी आणि इंग्रजी कॉमन आहे 30 मार्काचे. त्यामुळे जो पेपर 1 ला तुम्हाला जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला मराठीला करायचं आहे. पेपर 1 ला जे सांगितलं तेच मराठीसाठी करायचं आहे आणि इंग्रजीसाठी सुद्धा करायचे आहे. म्हणजे 30 मार्क झाले आपले पेपर 2 मधले. नंतर आहे आपलं बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. इथे पण ज्या पद्धतीनं तुम्ही, कारण कॉमन विषय आहे, त्यात काही वेगळा विषय, त्या वेगळा काही अभ्यास करायचा नाही आहे. जसं तुम्ही पेपर 1 साठी अभ्यास करत आहात तोच अभ्यास इथे करायचा आहे. फक्त प्रश्न येतोय पेपर
2 मधले जे 60 मार्काचे प्रश्न आहेत, म्हणजे गणित बुद्धिमत्ता 60 मार्काचं असतं आणि सामाजिक शास्त्र 60 मार्काचा. मग सामाजिक शास्त्र हा सर्वात अवघड विषय आहे. म्हणजे संपूर्ण विषय 1ली ते 8वी पर्यंतचा जो काही सामाजिक शास्त्रामधले जेवढे प्रश्न येतात तेवढ्याही प्रश्नांचा अभ्यास, त्यात इतिहासही आला, त्याच्यात थोडं पर्यावरण आलं, परिसर अभ्यास पण आला, हे सर्व विषयाचा यात गोंधळ असतो. मग याला वेळ लागतो. मग याच्यात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू नाही शकत आपण, हे आपल्याला माहिती आहे, कारण प्रश्न कुठलेही विचारले जातात. पण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत आहेत त्यांनी सामाजिक शास्त्र जर सिलेक्ट केलं तर त्यांना 60 पैकी कमीत कमी मी तुम्हाला सांगतो 40 गुण नक्की मिळतात. 35 ते 40च्या वर गुण मिळतात कुणाला जे स्पर्धा परीक्षा करत आहेत. आणि जे विद्यार्थी आता पुस्तक पकडणार आहेत, आता भरती आली म्हणून किंवा आता जाहिरात आली म्हणून जर अभ्यास करणार असेल तर त्यांना तिथे मार्क्स मिळणार नाही. कारण हा जो आहे हा 7 ते 8 वर्षाचा अभ्यास आहे, कुणाचा 5 वर्षाचा अभ्यास आहे, ज्यातून समाजशास्त्राचा अभ्यास त्यांचा झालेला असतो, त्यांना ही 40 मार्क्स मिळतात. मग तुमच्याकडे काय गणित आणि विज्ञान आहे, विज्ञानातही तुम्ही जर हुशार नाही आहेत तर तुम्हाला ते मार्क्स मिळू शकत नाही. म्हणून गणित आणि विज्ञानासारखे मार्क्स मिळवायचे आहेत आपल्याला, तर आपल्याला तो विषय आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल. पण पहिल्या पेपर मधले जर 3 विषय जे केले आहेत त्या विषयाला कमी वेळ द्या. आणि मग जे विषय तुम्ही करणार नाही आहेत, म्हणजे जो केलेला नाही आहे, म्हणजे गणित आणि विज्ञान समाजशास्त्र जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्या विषयात तुम्ही जास्त अभ्यास करू शकता, त्याला जास्त वेटेज आहे. आणि मग तुम्ही हे जे 2013 पासून तर 23 पर्यंत जे प्रश्न आहेत हे सामाजिक शास्त्राचे प्रश्न पहा, तुम्हाला त्यातून दिसून येईल की प्रश्न कुठले कुठले प्रश्न विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि यानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सामाजिक शास्त्राचे सुद्धा PYQ तुम्हाला डेली वाचणे आहे. जो शेवटचा 1 तास असतो 10 तासातला अभ्यासाचा डेली मधला, त्यामधला 1 तास PYQ वाचायला ठेवा. जो विषय तुम्ही वाचत असाल त्या विषयानंतर तुम्ही PYQ वाचा, जो विषय तुम्ही कंप्लीट करत असाल त्यानंतर PYQ वाचा. त्याच्यातलं तुमचं चुकलेले किती बरोबर किती याचा सुद्धा विचार करा. चुकला तर का चुकलं आणि बरोबर तर का बरोबर आहे, या प्रश्नाची उत्तर जर तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही 90 पेक्षा जास्त गुण घेणार आहात विद्यार्थी मित्रांनो. आणि TET चे ही दोन्ही जे पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, हे दोन्ही नक्की पास होणार आहात. या नियोजनानुसार जर तुम्ही नियोजन केलं, म्हणजे यानुसार जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही या 60 दिवसामध्ये अभ्यास पूर्ण कराल आणि 90+ गुण घेऊन TETचा पेपर 1 आणि पेपर 2 पास व्हाल. आणि येणारे जी भरती आहे भावी शिक्षक म्हणून आपण रुजू व्हाल. टेटच्या संदर्भातही मी तुम्हाला गायडन्स करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा गायडन्स कसं वाटलं किंवा हे मार्गदर्शन कसं वाटलं, कारण शेवटी तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, सांगू शकतो, फोन केला तर मी त्यावरही गायडन्स करू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो आपण जर काहीच करायला नाही आणि शॉर्टकट बघत असाल तर कधीच तुम्ही शिक्षक बनणार नाही आणि कधीच तुम्ही पास होणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. जे DED झालेले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.